रेश्मा क्रिएशन आणि ब्लॉकमध्ये माझा सर्वांना नमस्कार. तर आज पहा कलरचं काम चालू आहे आणि सर्व भिंत पांढरी पांढरी झालेली आहे. इकडे कलर देत आहे आणि इकडे कलर देऊन झालेला आहे आणि फोटो बिटो लावलेला आहे. इकडे किचनमध्ये सर्व असं आवरलेलं आहे आणि इथे फरशी सगळी पांढरी झालेली आहे. आता हे सगळं धुवून काढावं लागेल दुपारी. आणि इकडे स्वयंपाक आवरलेला आहे. मी आज भेंडीची भाजी आणि वरण भात पोळ्या केलेल्या आहेत. ती कवा भेंडीची भाजी ते साधं वरणी मीठ घालून ठेवले. फोडणी नको म्हटलं, रात्री देऊया. आणि इथे भात आणि पोळ्या आहेत. आणि आता ते कलरचं काम चालू आहे, झालेलं आहे. त्याच्यामुळे राहडा सगळीकडे झालेला आहे, पांढरं सगळीकडं. कलर पांढरा होता असा, म्हणजे असा फ्रेशपणा वाटत नव्हता. त्याच्यामुळे हा कलर दिलेला आहे आणि हा इकडे दिला आणि तिकडे उद्या दाखवेल तुम्हाला कसा कलर दिला तो. तर असं काहीतरी वेगळं वाटावं आणि घरात प्रसन्न वाटावं म्हणून तो कलर आम्ही चेंज केला. कारण खराब पण झाला आणि पाणी पण त्याच्यातून असे पोपडे येत होती. त्याच्यामुळे आम्ही ते बदललेलं आहे. आणि आता 2-3 दिवसांनी 2-4 दिवसांनी दार पण बदलायचं आहे, व्यवस्थित करायचं आहे. आता दार पण आता मोडलेलं आहे आणि 2 वेळा पडलं आहे ते, म्हणजे खाली. तसंच आम्ही नीट करून घेतलं, पण आता दरवाजा करायला टाकायचा आणि व्यवस्थित असं वाटेल म्हणजे आता आपल्याला घरात. तर बाकी काही आता सगळं व्यवस्थितच आहे. आणि माझं थोडंसं दुखतं आहे, त्याच्यामुळे दवाखानाही चालू आहे. कालच मी ब्लड टेस्टला दिल्या आणि पाहू आता उद्या तिचे रिपोर्ट येतील. तर मला शुगर आहे, पण शुगरच्या गोळ्या मला चालत नाही आणि त्याच्यामुळे माझं वजन घटतं, काहीही कळत नाही. त्याच्यामुळे चाललेत प्रयत्न. तर दवाखान्यात काल ब्लड दिला आणि काल माझं वजनही खूप कमीच भरलं, 45 किलो. त्याच्यामुळे माझं वजन वाढायला पाहिजे, त्याच्यासाठी दवाखाना चालला आहे. बाकी काही नाही, दवाखाना तर मागच लागलेला आहे, दुखणी. बाकी सर्व ठीक आहे. तर उद्या ते रिपोर्ट येतील आणि पाहूया मग आपलं ठीक आहे का नाही. खरं सर्व शुगरनेच बोलतात, ते शुगरनी होतं, शुगरनी. तर शुगरचा मला काहीच त्रास नाही आहे. काय माहिती आता, काही समजत नाही. पाहू आता काय होईल ते होईल, काय निघेल ते निघेल आणि तसे आपल्याला औषधोपचार देतील. बाय, उद्या भेटूया.